हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू सिद्धूज किचन. आज आपण मक्याच्या लाह्या करणार आहे. आज नागपंचमीचा सण आहे, तर आज मी मक्याच्या लाह्या करायच्या मला. तर त्यासाठी लागणारं साहित्य बघा. हा मका आहे, त्यानंतर हे बटर आहे आणि ह्याच्यात मी मसाले टाकणार आहे. तर हा चाट मसाला, थोडी लाल तिखट आणि हे मीठ आहे आणि लिंबू थोडंसं पिळणार आहे आणि थोडंसं तेल. आता तेल आणि बटर मिक्स करायचं आहे. आता इथं कुकर ठेवलेलं आहे मी गरम होण्यासाठी. तर कुकर गरम झाला आहे. आता याच्यामध्ये थोडंसं तेल आणि थोडं बटर. नुसतं बटर टाकणार असलं तरी चालेल, पण हे बटर नुसतं टाकलं की ते लगेच जळते, म्हणून थोडं तेल मी मिक्स केले. आता हे चांगलं मिक्स झालं की गॅस बंद करायचा आणि हे मसाले टाकायचे. आता हे मीठ आणि हे मसाले टाकते. आता हे हलवून घ्यायचं. आता ह्याच्यात हे मका टाकला. आता गॅस चालू करते. आता थोडंसं हलवून घ्यायचं. आता हे हलवलंय. हे आता ह्याच्यात थोडासा लिंबू पिळते. लिंबू पिळल्यानंतर परत थोडंसं हलवायचं आणि आता ह्याला झाकून ठेवायचं. त्याला झाकून ठेवते. कुकर बंद नाही करायचं, फक्त असं वरून झाकण ठेवून द्यायचं आणि आता एक 2-3 मिनिटात आपल्या लाह्या तयार होतील. आता लाह्या तडतडायला लागले. आता आवाज येत असेल बघा. आता या आपल्या लाह्या तयार होत आहेत. झाकण उघडते. हे बघा, लाह्या तयार आहेत. आता ह्या मसालावाल्या लाह्या तयार झालेत. त्या काढून घेते. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.